यस, नमस्ते. आजच्या वेबिनारमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एक 5 मिनिटात मीटिंग चालू होईल. लोक जॉईन होत आहेत. कालच्या जो वेबिनार ज्यांनी अटेंड केला त्यांनी होमवर्क वगैरे केलंय का बघा. बरेच लोक होमवर्क करत नाहीत. रोजच्या रोज होमवर्क केल्यानंतर लवकर तुम्हाला जो पार्ट आपण शिकवतोय तो समजेल प्रॉपर. ओके. ठीक आहे मॅडम, तुम्हाला मेसेज कोणाला काही स्क्रीन दिसत नसेल तर मेसेजमध्ये चॅट कमेंटमध्ये चॅट करा. कोणाला आवाज येत नसेल तर बघा रेंजमध्ये बसा. फक्त अर्धा तास, अर्धा एक तास मीटिंग होणार आहे. ओके. त्यामुळे प्रॉपर लक्ष देऊन ऐका. तर आजच्या एस-एम-सी आणि आय-सी-टीच्या क्लासमध्ये आजचा दुसरा दिवस आहे. टोटल तसा तिसरा दिवस आहे आजचा. काल आपण बेसिक पाहिलं, त्याच्या अगोदर आपण फ्री वेबिनार पाहिला. आजचा तिसरा दिवस आहे. एस-एम-सी इथून स्टार्ट होईल. एस-एम-सी आणि आय-सी-टी जो डिग्री कोर्स आहे, म्हणजे इंटरनॅशनल बँक जी कशी ट्रेडिंग करते, त्याचा कन्सेप्ट काय आहे, बरेच इंटरनॅशनल जी लोक आहेत ते कसे ट्रेडिंग करतात, हे तुम्हाला प्रॉपर ह्या ट्रेनिंगमध्ये समजेल. तर बघा, कारण का हा मार्केटला कोर्स बरेच जण 15,000, 25,000, 50,000, 1-1 लाख रुपयाला विकतात. पण आपण आपल्या लोकांसाठी, मराठी लोकांसाठी आपण फ्रीमध्ये देत आहे. फक्त तुमचं रिअल अकाउंट असलं पाहिजे आणि त्याच्यावर आपले $50, $100 तुमचे अकाउंटला डॉलर असले पाहिजेत. का रिअल अकाउंट असणं गरजेचं आहे बघा. बरेच लोक थिअरी शिकतात आणि ज्यावेळेला रिअल ट्रेडिंग करतात त्यावेळेला लॉसमध्ये जातात. त्यामुळे शिकत असताना तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुमचे लॉस कमी होतात. प्रॉपर तुम्हाला समजेल बाबा कुठं एस-एल लावायचंय, कुठं आपल्याला एंट्री घ्यायचंय. तर शिकत असतानाच तुम्हाला प्रॅक्टिकल केलं तर तुम्हाला लवकर समजेल. त्यामुळे आपण तुम्हाला अकाउंट स्वतःला उद्या, आज ना उद्या तुम्ही अकाउंट ओपन करणारच आहे. तर तुम्ही अगोदरच अकाउंट ओपन करून जर हे शिकला प्रॉपर तर तुम्हाला लवकर समजेल. ओके. तर आजच्या ट्रेनिंगमध्ये बघा, बेसिक आपण काही गोष्टी सुरुवातीला पाहणार आहोत, की कॅन्डल म्हणजे काय असते, कॅन्डल कशी डेव्हलप होते, ग्रीन कॅन्डल कशी डेव्हलप होते, रेड कॅन्डल कशी डेव्हलप होते. हे बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जितकं बेसिक गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रॉपर नॉलेज असतील तर तुम्हाला प्रॉपर ट्रेडर बनायला कमी वेळात तुम्ही ट्रेडर बनसाल. नाहीतर बरेच लोक आज 3 वर्ष 2 वर्ष झाले मार्केटला फिरतायत. हा ट्रेनर झाला, दुसरा ट्रेनर झाला, तिसरा ट्रेनर झाला. फक्त थेअरी शिकतात आणि प्रॉपर ट्रेडर बनत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिकली केलं तर लवकर ट्रेडर बनतो. फक्त सायकोलॉजी तुम्हाला कशी बनवायची, काय बनवायची, हे सर्व पूर्ण आपण टेक्निकल अनालाइज, फंडामेंटल अनालाइज, सायकोलॉजी पूर्ण ह्या ट्रेनिंगमध्ये हे तुम्हाला जे 10 दिवस ट्रेनिंग होणार आहे त्यानंतर तुम्ही स्वतः ट्रेड करू शकताय. माझ्यासोबत प्रॅक्टिकली करू शकताय आणि त्यानंतर तुम्ही स्वतः ट्रेड करू शकताय. त्यामुळे खूप इझी आहे. फक्त प्रॉपर शिकणं, होमवर्क करणं गरजेचं आहे. मॅडम ठीक आहे, मी तुम्हाला हे ट्रेनिंग संपल्यानंतर मी तुम्ही मला कॉल करा. ओके. त्याच्यावर बोलू आपण. ओके. कोल्हापूरमधून मॅडम मॅडम आहेत, त्यांना कंपाऊंडिंगचं $1,000 करायचं. आता बरेच लोक बघा, ट्रेनिंग करता करता $1,000 कंपाऊंडिंग करतात. म्हणजे कंपाऊंडिंग म्हणजे काय, आपण आपला जो कन्सेप्ट आहे कंपाऊंडिंग किंवा कॉपी ट्रेडिंग, तर कंपाऊंडिंगमध्ये असं आहे की तुम्ही $1,000 तुमच्याच अकाउंटला ठेवायचे. तुम्ही ते बघू शकता. आणि जे मी माझं अकाउंट कंपाऊंडिंग करतोय, मी गेले 3-4 वर्ष झाले हे कंपाऊंडिंग करतोय, तर माझ्या अकाउंटला जे ट्रेड लागतात ते तुमच्या सेम अकाउंटला लागतात. आणि तुम्ही रोज ते बघू शकताय, वॉच करू शकता किती लॉस, किती प्रॉफिट. आणि ज्या माणसाकडे एक्स्ट्रा पैसे आहेत, $1,00,000 एक्स्ट्रा आहेत, त्यांना 14 महिन्यामध्ये हे 1,00,000चे 1 करोड बनतात. त्यातले 50% तुम्हाला असतात, 50% आम्हाला असतात. ओके. तर बरेच लोक करतात. हे मॅडमला करायचंय. कोल्हापूरमधून आहेत. ओके. जॉब करतात आय-टी पार्कमध्ये. ओके. ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला ट्रेनिंग संपल्यानंतर मी मेसेज करेन. ओके. तर बघा, आजच्या ट्रेनिंगमध्ये आपण काय करतोय, कॅन्डल कशी असते बघा. सुरुवातीला कॅन्डल म्हणजे काय हे महत्वाचं समजून घ्या. तर कॅन्डल बघा 2 प्रकारचे असतात. एक बायमध्ये वरती जाणारी कॅन्डल असते आणि सेलला जाणारी कॅन्डल असते. सिंपल आहे, जास्त काही डोकं लावायची गरज नाही. तर कॅन्डल ओपन होत असताना 4 महत्वाचे मुद्दे आहेत. कॅन्डल कोणतीही ओपन होत असताना किंवा ज्यावेळेला कॅन्डल बनते तेव्हा 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या? ज्यावेळेला ग्रीन कॅन्डल बनते तेव्हा तिथं बायर जास्त असतात. म्हणजे बायर लोक जास्त असतात. बाय करणारे लोक, बाय करणारे इन्व्हेस्टर जास्त असतात. त्यामुळे ग्रीन कॅन्डल बनत असते. तर कॅन्डल जे ग्रीन बनते ते ओपन बघा कुठे होते, इथं ओपन होते आणि थोडी खाली येते. मार्केटला बघा बायर आणि सेलर दोन्ही पण असतात. ओके. त्यामुळं ज्याचं प्रेशर जास्त तशी कॅन्डल फिरत असते. त्यामुळं
सेलर आले, ऍक्टिव्ह झाले, सेलर थोडी खाली आली कॅन्डल, आणि परत खालून बायर, मार्केटची प्राइस थोडी कमी झाली, त्यामुळे अनेक बायर लोक ऍक्टिव्ह झाले. त्यामुळे बायर जास्त ऍक्टिव्ह झाल्यामुळे मार्केट काय झालं, कॅन्डल काय झालं, वर बनत गेली, डेव्हलप, हे बॉडी डेव्हलप होत गेली, ह्याला आपण बॉडी म्हणतो, ह्याला आपण काय म्हणतो, बॉडी म्हणतो. तर वर डेव्हलप होत गेली, पूर्ण इथपर्यंत कॅन्डल वरती आली, एवढं मार्केट वरती आलं. परत मार्केटने वरून सेलर, बघा मार्केटला ही सेलर काय ऍक्टिव्ह झाले, तर ज्या वेळेला मार्केट प्राइस वाढली तेव्हा तिथं काय झालं, सेलर वाढले. म्हणजे ज्या वेळेला लोकांनी इथून बाय केलं त्यांचं प्रॉफिट बुकिंग झालं. इथं काय झालं, प्रॉफिट बुकिंग झालं, मार्केट परत सेलर इथं ऍक्टिव्ह झाले. कारण का, प्राइस वरती गेल्यानंतर प्राइस हाय प्राइसला लोक सेल करतात, त्यामुळे परत मार्केट थोडं, कॅन्डल थोडी खाली आली, आणि मग इथं क्लोजिंग झाली. तर मेन महत्वाचा मुद्दा काय, चार इम्पॉर्टंट पार्ट आहेत: ओपन प्राइस, लो प्राइस, आणि हाय प्राइस, आणि क्लोज प्राइस. आणि कॅन्डलला बघा, ही जी ब्लॅक लाईन दिसते ह्याला विक म्हणतो आपण. विक जशी मेणबत्तीला विक असते, तसं सेम बॉडीला, म्हणजे कॅन्डलला जे आपण चार्ट बघतोय त्या चार्टमध्ये बॉडी आणि विक हे दोन इम्पॉर्टंट पार्ट असतात. आणि हाय प्राइस, क्लोज प्राइस, आणि ओपन प्राइस आणि लो प्राइस हे इम्पॉर्टंट असतात. नवीन लोकांनी समजून घ्या विक म्हणजे काय. कधी कधी ट्रेनिंग देताना तुम्हाला समजलं पाहिजे विक म्हणजे काय, रिअल बॉडी म्हणजे काय, आणि लोअर प्राइस म्हणजे काय, लोअर विक म्हणजे काय. तसंच सेम जे रेड कॅन्डल आहे, हिला आपण, जे बायची कॅन्डल आहे त्याला बुलिश कॅन्डल म्हणतो. बघा वेगवेगळे शब्द असतात, सुरुवातीला तुम्हाला समजत नाहीत, पण जे बायची कॅन्डल आहे त्याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो, आणि जी सेलची कॅन्डल आहे त्याला बेरिश म्हणतो. सेलर कॅन्डल म्हणतो किंवा बेरिश कॅन्डल म्हणतो. तर ह्याचं पण सेमच आहे, फक्त थोडं उलट आहे. बाय कॅन्डल खाली ओपन होते, आणि जे सेल कॅन्डल आहे ते वरती ओपन होते. एक्झाम्पल पकडा, इथं बायची कॅन्डल क्लोज झाली, दुसरी कॅन्डल कुठे ओपन होणार, इथं ओपन होणार. पण मार्केटला जर सेलर असतील, जास्त सेलर असतील, तर मार्केट काय करणार, खाली कॅन्डल येणार. मग मार्केट काय झालं, इथं कॅन्डल ओपन झाली, आणि बायर इथे ऍक्टिव्ह झाली, थोडी वर गेली कॅन्डल, आणि वरून मग सेलर ऍक्टिव्ह झाले, खाली कॅन्डलला रिजेक्शन आलं, आणि खाली कॅन्डल मग खाली 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 येत पूर्ण इथं लो मारला कॅन्डलनी. आणि परत खालून बायर, इथं काय झालं, इथं लो प्राइसला आल्यामुळे इथं परत बायर ऍक्टिव्ह झाले, आणि थोडं मार्केटने काय केलं, ह्या कॅन्डलला रिजेक्शन दिलं. रिजेक्शन दिलं म्हणजे प्रेशर आलं, बायर बाईंगचं प्रेशर आलं, बाय लोकांचं, म्हणजे जे खरेदी करणारी लोक असतात त्यांचं प्रेशर आलं, मार्केट परत वरती गेलं. म्हणजे कॅन्डल जी रेड आहे ती वरती ओपन होते, त्याचा हाय प्राइस, त्याचा लो प्राइस, आणि क्लोज प्राइस हे इम्पॉर्टंट असते. प्रत्येक कॅन्डलमध्ये बायर आणि सेलर असतात. ज्या कॅन्डलमध्ये बायर जास्त ती कॅन्डल ग्रीन बनणार, आणि ज्या कॅन्डलमध्ये सेलर जास्त ऍक्टिव्ह असतात तिथं सेल कॅन्डल, रेड कॅन्डल बनणार. एवढंच आहे, सिम्पल आहे. तुम्हाला हे चार गोष्टी समजल्या: हाय प्राइस, क्लोज प्राइस, आणि ओपन प्राइस, आणि लो प्राइस. हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक कॅन्डलमध्ये, 1 मिनिटाची कॅन्डल असो, 2 मिनिटाची असो, 5 मिनिटाची असो, 1 तासाची असो, वन डे असो, वीक असो, मंथली असो, प्रत्येक कॅन्डलमध्ये ह्या गोष्टी असतात. सगळ्यांनी समजून घ्या. त्यानंतर बघा, इम्पॉर्टंट पार्ट काय आहे बघा, तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे. सपोर्ट रेजिस्टन्स, ओके, हे सिम्पल आहे. सपोर्ट रेजिस्टन्स सिम्पल आहे, ओके. त्यानंतर पुढे जाऊया बघा. सपोर्ट रेजिस्टन्स, डिमांड झोन, सप्लाय झोन, हे सगळं एसएमसी मध्ये येतात. मी सांगेन थोडा हळूहळू तुम्हाला, ओके. तर हा एसएमसी आणि आयटीसीचा पार्ट आहे, पण तुम्हाला बेसिक गोष्टी सपोर्ट आणि रेजिस्टन्स माहीत असल्या पाहिजेत. सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय बघा, जिथं सपोर्ट तयार होतो तिथं बायर ऍक्टिव्ह असतात. बघा, जिथं सपोर्ट तयार होतो, सपोर्ट म्हणजे काय, जिथं बघा आपण एखाद्या जमिनीवर चेंडू फेकला तर खाली सपोर्ट भेटतो, आणि चेंडू सपोर्टला फेकल्यामुळं परत वर येतो चेंडू. तसं मार्केट काय होतं, सपोर्ट आल्यानंतर तिथं बायर ऍक्टिव्ह होतात आणि मार्केट वर जातं. त्यालाच आपण सपोर्ट म्हणतो. आणि रेजिस्टन्स कशाला म्हणतो आपण, रेजिस्टन्स म्हणजे विरोधक. वरती आपण चेंडू फेकला, वरती काहीतरी एखादं असेल, पूर्ण वरती जात नाही. आता आपण एका घरामध्ये आहे, आणि खाली जमिनीवर चेंडू फेकला तर वर येतो, आणि वरती जर स्लॅब असेल, काय असेल, तर वरती टच झाला तर परत चेंडू खाली येतो. म्हणजे काय, वरती कोणतरी प्रतिविरोधक आहे, किंवा सेलर ऍक्टिव्ह आहेत, खाली बायर ऍक्टिव्ह आहेत, त्यामुळे त्याला आपण रेजिस्टन्स किंवा सपोर्ट म्हणतो. सुरुवातीला नवीन लोकांना बघा, सपोर्ट म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजे काय, हे माहीत असणं महत्वाचं आहे. हे बेसिक फाउंडेशन आहे. आणि सप्लाय झोन, डिमांड झोन म्हणजे काय, जसं सपोर्टचा मोठा भाऊ कोण आहे, डिमांड झोन. म्हणजे इथं मार्केट, जिथं बायर ऍक्टिव्ह झाले तिथं मार्केट वर जातं, आणि तिथंच डिमांड झोनला बघा, डिमांड वाढली की मार्केट वरती जातं, आणि सप्लाय कमी झाला की मार्केट खाली येतं. काय झालं, सप्लाय वाढला किंवा डिमांड कमी झाली की सप्लाय होतो, आणि डिमांड वाढली की मार्केट वरती जातं. बरोबर समजलं का बघा. त्यामुळे हे तुम्हाला माहीत असणं महत्वाचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं महत्वाचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया बघा.
बेसिकमध्ये मार्केट एसएमसी मध्ये बघा, एसएमसी मध्ये मार्केट वरती जात असेल तर कसं जातं, आणि किंवा खाली येत असेल, सेलिंगला येत असेल तर कसं येतं. हा सिंपल पार्ट आहे. मार्केट वरती जाणार असेल तर हायर हाय, नवीन हायर हाय बनवत जातो. म्हणजे कसं, थोडं खाली येतं, परत वरती जातं, थोडं खाली येतं, परत वरती जातं. मग त्याला आपण एसएमसी मध्ये काय म्हणतो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो. अशा पद्धतीने मार्केट वर जातं. त्यानंतर मार्केट सेलिंगला खाली येत असेल तर मार्केट काय करतं, लोअर लो, म्हणजे लो, पाठीमागच्या लोला लो मारतं. बघा, नवीन लोकांना व्यवस्थित शब्दचा अर्थ समजला पाहिजे. नसेल तर तुम्ही 2-3 वेळा हे मीटिंग अटेंड करणं महत्त्वाचं आहे. एकाच वेळेला समजत नाही. कोणत्याही नवीन, किती हुशार माणूस असू द्या, तर त्याला 2-3 वेळा मीटिंग अटेंड करावं लागेल. ओके. त्यानंतर डाऊन ट्रेंडला, मार्केट सेलिंगला खाली येत असेल तर मार्केट लो ब्रेक करतं, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, परत लोअर लो. म्हणजे मार्केट अशा पद्धतीनं मूव्ह करत असतं. सिंपल आहे. त्यानंतर बघा, पुढे जाऊया बघा. एस-एम-सी आणि आय-टी-सी मध्ये मार्केट स्ट्रक्चर किती प्रकारचे असतात. मार्केट स्ट्रक्चर बघा, अप ट्रेंड एक असतो, डाऊन ट्रेंड असतो आणि एक साईडवेज असतो. काय असतो, मार्केट अप ट्रेंड एक असतो, डाऊन ट्रेंड असतो आणि साईडवेज असतो. ओके. अप ट्रेंडमध्ये मार्केट बघा, थोडं वरती जातं, थोडं खाली येतं, परत वरती जातं, ह्याचा हाय ब्रेक करतं. लो नाही ब्रेक करत कधी. अप ट्रेंडमध्ये मार्केट लो ब्रेक नाही करत. अप ट्रेंडमध्ये वरती जात असताना लो ब्रेक करत नाही, हाय ब्रेक करतं. खाली वर, वरती, खाली थोडं येतं, मग वरती जातं. त्यानंतर साईडवेज म्हणजे काय, त्याला चॉपी म्हणतो आपण. साईडवेज म्हणजे तिथंच थोडं हायला येतं, पाठीमागच्या हायला येतं, परत खाली येतं, परत लोला येतं, परत वर जातं. म्हणजे साईडवेज, त्याला आपण काय म्हणतो, साईडवेज. आणि डाऊन ट्रेंडमध्ये बघा, मार्केट काय करतं, डाऊन ट्रेंडमध्ये पाठीमागचा जो लो आहे, हा लो, ह्याला तोडल्यानंतर मार्केट काय करतं, डाऊन ट्रेंडला यायला चालू होतं. मग डाऊन ट्रेंडला कसं होतं, लोअर लो मारतं, थोडा हाय करतं, लोअर लो मारतं, थोडं हाय करतं. म्हणजे अशा पद्धतीने तीन प्रकारचं, थ्री टाईपचं मार्केट आहे. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज, हे तीनच. मग इथं बघा दिले, बुलिश मार्केट कसं करतं, हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो. समजून घ्या, सुरुवातीला समजत नाही पण अंडरस्टँड करा. आणि साईडवेज मध्ये काय, त्याला आपण रेंज मार्केट म्हणतो किंवा साईडवेज म्हणतो. इक्वल हाय, इक्वल लो, म्हणजे एकच मार्केट. समजलं का बघा. त्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू, तुम्हाला एक ॲप महत्वाचं आहे. ट्रेडिंग बघा, फॉरेक्समध्ये तुम्हाला ट्रेडिंग शिकायचं असेल तर ट्रेडिंग व्ह्यू ॲप, तुम्हाला यूट्यूबला जावा, मोबाईलवरती. तुम्हाला मोबाईलवरती पण ट्रेडिंग व्ह्यू ॲप कसं यूज करायचं आणि ट्रेडिंग व्ह्यूला तुम्हाला समजेल. त्यानंतर तुम्हाला एम टी फाईव्ह एक, आणि कोणत्याही ब्रोकरचं तुम्ही काय करायचं आहे, अकाउंट एम टी फाईव्हला कनेक्ट करायचं आहे. आणि आपल्या जीटीसी मध्ये बघा, जीटीसी मध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, आपलं एक लॉग इन आय डी, म्हणजे आपला जो ईमेल आय डी असतो तो महत्त्वाचा असतो, पासवर्ड, आणि जो आपण एक अकाउंट ओपन केलं त्याचं एम टी फाईव्ह आय डी, म्हणजे जो ईमेलला तुम्हाला आय डी पासवर्ड आलेला असतो ते तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. ओके. नंतर प्रत्येक वेळा तुम्हाला लक्षात राहत नाही की ईमेल आय डी काय आहे किंवा लॉग इन आय डी काय आहे. हे सगळं तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आता बघा, एस-एम-सी मध्ये बघा, जसं पुढे जायला आपण बी-ओ-एस आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, चोच आहे, हे ॲडव्हान्समध्ये आहे. काय, हे ॲडव्हान्समध्ये ते उद्या बघणार आहे. पण आजच्या ह्याच्यामध्ये पार्टमध्ये बघा, आपण जो ग्रुपला आपण बघा, जे आपण ट्रेड देतो ते कशाच्या बेसवर देतो बघा. जसं एस-एम-सी आणि आय-टी-सी जो पार्ट आहे, तुम्हाला स्क्रीन दिसते का बघा. एस-एम-सी आणि आय-टी-सी जो पार्ट आहे, तो पूर्ण ह्या इंडिकेटर, म्हणजे जी नवीन लोक आहेत, ज्यांना एस-एम-सी पूर्ण डिग्री समजते, त्यांना हे चार इंडिकेटर वापरायची गरज नाही. पण जे नवीन लोक आहेत, नवीन लोकांना समजत नाही मार्केट चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं झालेलं आहे. बरोबर. इथे बघा, स्क्रीन दिसते का तुम्हाला. आणि आपला जो व्ही-आय-पी इंडिकेटर आहे, कुठं बाय करायचंय, कुठं सेल करायचंय, तुम्हाला नवीन लोकांना कुठं, इथं बघा, इथं बाय दिला मार्केटनी, मार्केट एवढं मूव्ह केलं, परत इथं सेल दिला तर तुम्हाला एवढं खाली सेलिंगला भेटलेलं आहे. आता इथं बाय चालू आहे, इथं बायचं सिग्नल आलेलं आहे, तुम्हाला एस-एल-टी-पी सगळं प्रॉपर हे आपला इंडिकेटर देतोय. सोबत एस-एम-सी-आय-टी-सी हा डिग्री कोर्स आहे, तुम्हाला हे शिकता पण येईल. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, जे नवीन लोक आहेत त्यांना हे शिकायचे प्रॉपर. आणि कधी तुम्हाला समजेल, हे पूर्ण कोर्स कंप्लीट केला तर चेंज ऑफ कॅरेक्टर काय आहे, इक्वल हाय काय आहे, बी-ओ-एस काय आहे, कुठं बाय करायला पाहिजे, कुठं सेल करायला पाहिजे, आणि प्रीमियम झोन काय, डिस्काउंट झोन काय, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण डिग्री कोर्स आहे, तुम्हाला शिकायचं आहे. ओके. तर आजच्या ट्रेनिंगमध्ये बघा, ज्या लोकांनी अकाउंट ओपन केलेलं आहे आणि ज्या लोकांच्या अकाउंटला $50 $100 आहेत, त्यांचा वेगळा ग्रुप आहे, लक्षात घ्या. ज्यांनी अजून अकाउंट ओपन केलेलं नाही, अकाउंट ओपन केलं तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. नाहीतर बरेच लोक बघा, ज्यावेळेला आम्ही शिकताना
आम्हाला $1000 भरावे लागले. तर तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला फ्रीमध्ये हे ट्रेनिंग मिळते. तर तुम्हाला काय करायचं, स्वतःचं अकाउंट ओपन करायचंय आणि त्यात $50-100 तुम्हाला स्वतःला शिकण्यासाठी, आम्हाला नाही, स्वतःला शिकण्यासाठी तुम्हाला तिथं ऍड करायचे. मित्रांनो बघा, ज्या वेळेला आपण पेरलं तर उगवणार आहे. बरेच लोक काय करतात, अगोदर थेअरी शिकत बसतात. थेअरी तर शिकणं इम्पॉर्टंट आहे, पण थेअरी शिकत असताना प्रॅक्टिकली करणं पण खूप महत्त्वाचं आहे. तर हा पूर्ण इंडिकेटर तुम्हाला ह्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही शिकला तर तुम्हाला इंडिकेटर वापरायची गरज नाही. पण सुरुवातीला नवीन लोकांना हे चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं झालेलं आहे, बीओएस कुठं आहे, इक्वलिब्रियम, इक्वल हाय कुठं आहे, इक्वल लो कुठं आहे, डिस्काउंट झोन काय, प्रीमियम झोन काय, ऑर्डर ब्लॉक कुठे आहेत, ऑर्डर ब्लॉक कुठे आहेत, इन बॅलन्स कुठं आहे, हे सगळं तुम्हाला ह्या ट्रेनिंगमध्ये मी शिकवणार आहे. ओके. तर तुम्हाला हे बघा, इथं तुम्हाला बाय सिग्नल आला तर तुम्ही इथं एवढं प्रॉफिट घेतला असता. इथं सेल आला तर तुम्हाला म्हणजे ज्यांना स्कॅल्पिंग करायचं नवीन लोकांना, तुम्हाला स्कॅल्पिंगमध्ये प्रॉफिट आला की ट्रेड क्लोज करू शकताय. दिवसभर तुम्हाला 5-10 ट्रेड चांगले मिळतात. 5 ते 10 तुम्हाला चांगले ट्रेड मिळतात. तर असं प्रत्येक वेळेला तुम्हाला सायकॉलॉजी डेव्हलप होणं महत्त्वाचं आहे. सायकॉलॉजी कधी डेव्हलप होईल? ज्यावेळेला तुम्ही रिअल पैसा, म्हणजे तुमचे स्वतःचे पैसे आहेत, तर तुम्हाला हळूहळू सायकॉलॉजी डेव्हलप होईल. नाहीतर बरेच लोक काय करतात, फक्त शिकतात आणि अकाउंट ओपन नाही करत, म्हणजे सायकॉलॉजी डेव्हलप होत नाही. सायकॉलॉजी काय होतं, डेव्हलप होत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकणं महत्त्वाचं आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं आहे? आता बघा, इथून इथं तुम्हाला काल एक चांगला मोठा ट्रेड भेटला होता. म्हणजे इथं खाली एवढा बाय भेटला तुम्हाला. बघा, म्हणजे एवढा तुम्हाला खाली काय झाला, बाय ट्रेड भेटलेला आहे. म्हणजे बाय ट्रेड इथून खाली भेटलेला आहे. त्याचं प्रॉफिट बाकी झालेलं आहे. इथून तुम्हाला बाय ट्रेड भेटलेला आहे. तर पूर्ण बघा, 45-49 म्हणजे 45.5 ला ट्रेड भेटलेला आहे. तर पूर्ण इथं बघा, दुसरा सेल आलेला आहे, इथं तुम्ही होल्ड करू शकताय. तर तुम्हाला इथं बघा 4700 म्हणजे 4550 म्हणजे 1,500 पीप, 1,500 पीप तुम्हाला काय झालंय, 1,500 पीप तुम्हाला इथं कॅप्चर झालेले आहेत. त्यामुळे एवढं खूप सुंदर हा इंडिकेटर जर वापरला तर तुम्ही रोज 5-10% आराममध्ये काढू शकता. पण आपण काय शिकवतो, 5-10%च्या नादाला न लागता रोज 10% काढून संध्याकाळी लॉस होण्यापेक्षा रोज 1%, 2% कसे प्रॉफिट निघेल, दिवसाला 1%, 2% लो रिस्कमध्ये कसं प्रॉफिट निघेल, हे आपण तुम्हाला शिकवत असतो. भरपूर सारे लोक ट्रेड करतात, स्वतः शिकतायत. तुम्ही सुद्धा ह्या डिग्री कोर्स जो SMC ICT आहे, हा डिग्री कोर्स लाईफ टाईम तुम्ही पैसे कमवू शकता. म्हणजे एकदा शिकल्यानंतर हे मशीन आहे, स्मार्ट वर्क आहे. एकदा नॉलेज घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला हे पैसे मिळतात. आता बघा, भरपूर आता इथं सेल भेटला, इथं तुम्हाला इथंपर्यंत एवढं प्रॉफिट मिळालंय, इथं तुम्हाला बाय भेटला, इथं तुम्हाला हे मार्केट कसं आहे, थोडं तुम्हाला सिग्नल लेट मिळतं आणि पण चांगले मिळतात. सारखंच तुम्हाला बाय सेल करायला लावत नाही. दिवसात 5 ते 10 ट्रेड मिळतात स्कॅल्पिंगमध्ये. इंट्राडे मध्ये तुम्हाला 2 ते 3 ट्रेड भेटतात आणि स्विंगमध्ये आठवड्याला एकच ट्रेड भेटतो. त्यामुळे तुम्हाला कोणत्या पद्धतीचं ट्रेडिंग करायचंय हे तुमच्यावर डिपेंड आहे. ओके. त्यामुळे शिकणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आता बघा, लाईव्ह मार्केट चालू आहे. आता बघा, लाईव्ह मध्ये इथं बाय ट्रेड आलेलं आहे. लाईव्ह मध्ये तुम्हाला काय झालंय, बाय ट्रेड आलेला आहे. इथं पूर्ण तुम्हाला त्याचा स्टॉप लॉस, काय नवीन लोकांना फायदा होतो बघा. इथे एंट्री झालेली आहे, स्टॉप लॉस इथं आहे. बरोबर, इथं आहे आणि मार्केट 1:3. तुम्हाला कुठं थांबायचं आहे, 1:1 मध्ये थांबायचं आहे का, 1:2 मध्ये थांबायचं आहे का, 1:1 मध्ये थांबायचं आहे, तुमचं कुठं पण थांबायचं, तुम्ही इथं ब्रेक इव्हन करून तुम्ही करू शकताय. ओके. तर बघा, आजच्या ट्रेनिंगमध्ये उद्यापासून अजून सुपर ॲडव्हान्स, म्हणजे पूर्ण हा 5 ते 10 दिवसाचा कोर्स आहे. पूर्ण तुम्हाला काय, 5 ते 10 दिवसाचा कोर्स आहे. हे बेसिक आहे. हे पूर्ण तुम्हाला होमवर्क करायचं आहे तुमच्या वहीमध्ये, किंवा हे असं अप ट्रेंड म्हणजे काय, डाऊन ट्रेंड म्हणजे काय, हे सगळं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि होमवर्क बनवा. जे शिकवतोय आपण रोजच्या रोज काय आहे बघा, BOS काय आहे, इन्व्हेस्टमेंट काय आहे, म्हणजे जे सगळं शिकणार आहे आपण, कसं तयार होतं. त्यानंतर बघा, IDM म्हणजे काय, मार्केट जे रिटेल लोकांना ट्रॅप करतं, हे IDM मध्ये तयार होतं. म्हणजे जे लोक 10% शिकतात फक्त बाय सेल आणि 90% सट्टा मारतात, त्या लोकांना कसं ट्रॅप करतं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, ट्रॅप करणं, कसं मार्केट ट्रॅप करतं. त्यानंतर बघा, चेंज ऑफ कॅरेक्टर, मार्केटची दिशा कशी बदलते, हे सगळं पूर्ण आपण शिकणार आहे. आणि त्यानंतर बघा, रेंज मॅपिंग, म्हणजे मार्केट कुठून कुठं, सप्लाय झोन कुठं आहे आणि डिमांड झोन कुठं आहे, म्हणजे तुम्हाला कुठं प्रॉपर टार्गेट कुठं घ्यायचे आणि खाली डाऊन, म्हणजे टार्गेट आणि SL, म्हणजे जर तुम्हाला ट्रेड चांगला भेटला तर टार्गेट कुठं पण असू शकतात.
म्हणजे तुम्हाला पूर्ण मॅपिंग स्ट्रक्चर मॅपिंग जर समजलं तर पूर्ण मार्केट अजून तुम्हाला समजायला इझी जातं. त्यानंतर ऑर्डर ब्लॉक काय, इनबॅलन्स काय, लिक्विडिटी काय, मिटिगेशन काय. ऑर्डर ब्लॉकला पण एक स्ट्रॅटेजी बनते. ह्या स्ट्रॅटेजीवर पण तुम्ही चांगलं काम पैसे कमवू शकता किंवा प्रॉफिट कमवू शकता. इनबॅलन्स काय, मार्केटमध्ये जे बँक एंट्री होतात त्यांचा म्हणजे जो मोठा व्हॅल्यूम तयार होतो त्याच्यावर पण तुम्हाला ट्रेड करता येतं. आणि लिक्विडिटी जे ट्रॅप करतं मार्केट, त्या लिक्विडिटीवर तुम्हाला पण ट्रेड घेता येतो. ओके. आणि मिटिगेशन, याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण प्रॉपर शिकवणार आहे मी. त्यामुळे तुमच्याकडं तुम्ही लक्ष देऊन रोजच्या रोज हे शिकणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे एंट्री कशी करायची आहेत बघा, पूर्ण 5 स्ट्रॅटेजी आहेत. आणि न्यूजमध्ये पण तुम्हाला कसे ट्रेड करायचे आहेत, न्यूजमध्ये पण अकाउंट डबल टेबल होतात, ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे. बरेच ट्रेनर लोक न्यूजमध्ये ट्रेडिंग करू नका म्हणतात, पण हे न्यूजमध्ये तुम्हाला डाटा कसा वाचायचा आहे, न्यूजमध्ये कसं ट्रेडिंग करायचं आहे, हे सगळं तुम्हाला शिकायचं आहे. ओके. त्यानंतर बघा, टेक्निकल अनालाइज काय, फंडामेंटल अनालाइज काय, हे सगळं तुम्हाला शिकायचं आहे. त्यानंतर बघा, इंटरनॅशनल ब्रोकर, आपण जे ब्रोकर चॉईस करतो ते कसे असले पाहिजेत. ब्रोकर लोक फ्रॉड कसे करतात, हे एक दिवसाचं ट्रेनिंग आहे. हे लगेच 5 मिनिटात नाही संपणार. म्हणजे ब्रोकर कसा बिझनेस करतो आणि डब्बा ब्रोकर काय असतो, फ्रॉड ब्रोकर कसे असतात, हे शिकणं महत्त्वाचं आहे. इंडियन मार्केटला पण फ्रॉड होतं. असं नाही की इंडियामध्ये आपण फ्रॉड होत नाही, इंडियन मार्केटला पण फ्रॉड होतं, पण फॉरेक्सला पण फ्रॉड होतात. पण तुम्हाला ते ब्रोकर कसे पाहिजेत, तुम्हाला ते कसे असावेत, हे सगळं शिकायचं आहे. त्यानंतर बघा, रिस्क मॅनेजमेंट, सायकोलॉजी, हे सगळं आपण प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या, रूल्स फॉलो केले, तर तुम्ही 100% ट्रेडर बनू शकता. तर हे पण तुम्हाला लास्टला सांगणार आहे इम्पॉर्टंट कीज. जर तुम्हाला स्वतःचं कंपाऊंडिंग करायचं आहे 1 लाखाचं 1 करोडपर्यंत, 1 लाखाचं 1 लाख डॉलरपर्यंत, तर कसं केलं पाहिजे, हे सगळ्या पद्धतीचं असं हे ट्रेनिंग आहे. 10 दिवस, पूर्ण 5 ते 10 दिवस तुम्हाला हे ट्रेनिंग असणार आहे. हे शिकायचं आहे प्रॉपर. आजचा हा एस-एम-सी आणि आय-टीचा बेसिक पार्ट झालेला आहे. कॅन्डल, बुलिश कॅन्डल म्हणजे काय, बेरिश कॅन्डल म्हणजे काय, सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, हे कसं ड्रॉ करायचे तुम्हाला ह्याच्यावर, आणि इंडिकेटर तुम्हाला कसं यूज करायचं आहे, मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. की इंडिकेटर कसं यूज करायचं, कसं बाय करायचं, कसं सेल करायचं, उद्या सांगेन. ओके. आजच्या ट्रेनिंगमध्ये एवढंच आहे. आज आपण इथंच थांबू. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर पर्सनली मला व्हॉट्सअपला पण मेसेज करू शकताय आणि मला कॉल पण करू शकता. ज्यांचं काय प्रॉब्लेम येतात डिपॉझिटला, विड्रॉलला, काय समजत नाही बघा, सुरुवातीला समजत नाही, पण विचारणं महत्त्वाचं आहे. गप बसला तर तुम्ही शिकणार नाही. ओके. तर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे की स्वतः शिकणं. बरेच लोक ज्यावेळेला आम्हाला नुसतं बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, तेव्हा आम्ही 50-50 किलोमीटर, 100-100 किलोमीटर गेलोय. तुम्हाला हे सगळं ऑनलाईन भेटतंय. खूप चांगली गोष्ट आहे. आणि बरेच लोक रेफर पण करतात. म्हणजे तुम्ही लोकांना सांगू पण शकताय, आपल्या ग्रुपला जॉईन करू शकताय आणि लोकांना ते फ्री ट्रेनिंग शिकू शकताय. तुमच्यामुळे 4 लोक अजून चांगले पैसे कमवायला लागतील. तर कोणाला काही डाऊट्स असेल तर विचारू शकताय चॅट कमेंटमध्ये. एक 5 मिनिट वेळ दिला जाईल. ओके. कोणाला काही प्रॉब्लेम, डाऊट्स? ओके, ठीक आहे मॅडम, चालेल. तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे, डिपॉझिट केलेलं आहे. ओके, ठीक आहे, चालेल. गुड, कॉंग्रॅच्युलेशन. सांगलीमधून पृथ्वीराज आहेत. तुमचा काय प्रॉब्लेम? हा, ऑलरेडी अकाउंट आहे. ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ऑलरेडी जीटीसी मध्ये तुमचं अकाउंट पाहिजे. ओके, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. कुणाला काय अजून डाऊट असेल तर विचारू शकताय. ठीक आहे, ओके, गुड गुड, चालेल. आजचं ट्रेनिंग आपण इथेच संपूया. सर्वांना उद्याच्या ट्रेनिंगमध्ये वेळेत हजर राहा. बरेच लोक वेळेत येतात, खूप चांगली गोष्ट आहे. आणि रोजच्या रोज तुम्ही पर्सनली मला ट्रेड कसे पडले, काय तुम्हाला समजत नाही तर विचारू शकताय. ओके. तर खूप ओके, ओके, चालेल, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. ओके.